कर्बोदकामुळे म्हणजेच कार्बोहायड्रेटमुळे चयापचय क्रियेमध्ये बदल हे तुम्हाला माहिती आहे का? जास्त कॅलरीज म्हणजेच अन्नातून मिळणारी आणि शरीराद्वारे वापरली जाणारी ऊर्जा यामुळे वजन वाढते. या अभ्यासाला एका समजुतीने आव्हान केलेले आहे. पोळी, भात आणि नूडल्स यासारखे पदार्थ म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बोदक असतं आणि हे पदार्थ खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, परंतु वजन वाढतं का याच्यावर संशोधन चालू आहे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया पूर्णपणे बदलू शकते. यासाठी एका उंदरावर प्रयोग करण्यात आला आणि त्याला जास्त कॅलरीजचं अन्न दिलं नव्हतं, तरी सुद्धा त्याच्या वजनामध्ये आणि त्याच्या शरीरातील चरबीमध्ये वाढ झाली. हे पदार्थ खाल्ल्यामुळे उंदराचा ऊर्जा वापर कमी झाला. यावरून लठ्ठपणा हा तुम्ही काय खाता याच्यावर अवलंबून नाही, तर शरीर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा वापर कशा पद्धतीने करते याच्यावर अवलंबून आहे. जगभरात दररोज ब्रेड, भात आणि नूडल्स खाल्ले जातात. ब्रेड खाल्ल्याने वजन वाढते की कार्बोदके आपण मर्यादित ठेवावीत यावर जगभरात कित्येक दिवसापासून वादविवाद चालू आहे. ऍक्च्युली समस्या या पदार्थांमध्येच आहे, ते आपण कसे खातो आणि कसे निवडतो. जेव्हा आपण ब्रेड किंवा भातासारखे पदार्थ खातो तेव्हा शरीर कमी ऊर्जा वापरते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यताही वाढते. याचाच अर्थ कार्बोदके आपल्या चयापचय क्रियेवर खोलवर परिणाम करतात.